Hare Krishna. Music and maths are called twin sisters. जिस तरह मैथ्स में एडिशन, सब्सट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन, डिवीजन सिखाया जाता है, उसी तरह संगीत में भी ये सब चीजें करनी होती है। आगे देखिए, स्टूडेंट्स प्रैक्टिस कर रहे हैं 4 स्वरों को कैसे फिट किया जाता है मात्राओं पर। ओके, आता अलंकार घेतोय आजचा। काय आजचा अलंकार? सारे मोग। खाली 4 मध्ये घे सारे मोग। सा सा रे गा रे गा मा गा मा गा मा गा नी गा गा सा नी गा नी रे सा नी सा गा रे गा सा नी सा रे नी गा नी सा गा पा गा नी पा मा गा मा गा मा गा रे गा मा रे सा सा रे मा गा रे गा मा गा मा गा मा गा नी गा पा गा सा नी गा नी रे सा नी सा गा रे गा सा नी सा रे नी गा नी सा गा पा गा नी पा मा पा गा मा गा मा पा गा रे गा मा रे सा सा रे मा गा रे गा पा मा गा मा गा पा मा पा नी गा मा गा सा नी गा नी रे गा नी सा गा रे गा सा नी सा रे नी गा नी सा गा पा गा नी पा मा पा गा मा गा मा पा गा रे गा मा। ओके, हे मी कशाला तुम्हाला दाखवतोय की पॅटर्न्स कसे आपण करत असतो। आधी आपण 4 स्वराचे सरळ घेतले 1 2 3 4, मग 1 2 3 4 झाल्यानंतर मग 2 3 4 5 3 4 5 6 म्हणजे सा रे ग म रे ग म प, मग त्याला आडवं तिडवं करतो सा ग रे म म्हणजे 1 3 2 4, हे असे सगळे करतो आपण पॅटर्न्स। हे पॅटर्न्स असे वेगवेगळे जमणं, पण ते नुसतं तुम्ही सा ग रे म हा पॅटर्न केला तर सा आणि ग, रे आणि म हे त्याच्या फ्रिक्वेन्सीज नीट गाता आल्या पाहिजे। ते तुम्ही उच्चार बरोबर केलात पण फ्रिक्वेन्सी बरोबर गायला नाही, म्हणून आपण ती स्केल प्रॅक्टिस करतो की ते स्केल प्रॅक्टिसनी आपल्या ब्रेन लायब्ररी मध्ये ते सारे ग म च्या साऊंड फ्रिक्वेन्सीज जे आहे, ध्वनी कंपन आहे, ते कसं आहे ते सेव्ह होईल। तेव्हा तुम्ही सा ग रे म म्हणा किंवा सा म रे ग, आता सा रे ग म, आता सा ग रे म, आता सा म ग रे, सा म ग रे घेतलं मी, पण त्या फ्रिक्वेन्सीज बरोबर गायलो मी, हे जमलं पाहिजे। दिस इज कॉल्ड ग्रामर ऑफ म्युझिक। जोपर्यंत तुम्हाला ग्रामर ऑफ म्युझिक माहिती नाही तोपर्यंत तुम्ही कितीही कराओके ट्रॅकवर लोकांच्या समोर गाणं म्हणायला जा, तुम्हाला आधी एक तर स्केलच म्हणता येणार नाही आणि तालच चुकणार, मग लोक तुम्हाला स्टेजवरही उभे राहून नाही देणार। म्हणून म्युझिकचे बेसिक ग्रामर शिकणं महत्वाचं आहे। आलं लक्षात? आता हे एक्सरसाइजेस लता मंगेशकरनी या एक्सरसाइजेस केल्याच नसत्या, उषा मंगेशकरनी संबंध त्या जेवढे गायक आहेत त्या सगळ्यांनी हे केलंय, त्यामुळे ते परफेक्ट झाले। त्यांच्या ब्रेन लायब्ररी मध्ये हे सगळे सूर ताल हे सेव्ह झाले, म्हणून ते एवढे प्रख्यात संगीतकार किंवा गायक गायिका ते झाले। आणि यांनी सर्वात मोठा म्हणजे आता जसं आपण 20 सेकंड्स होल्ड ऑन करतो म्हणजे तो प्राणायाम आहे, प्राणायामच आहे तो, पण संगीताचा प्राणायाम आहे। आलं लक्षात? आता हा जरा मी फास्ट वाजवतो, हा 1
काय आहे? आजचा मेसेजच सागमरे हा मग सागमरेचं तुम्ही घ्या. चला मला हा घ्या. हा सा दिला. घ्या सागमरे. नाही बघा चुकला. फॉर्मॅट काय आहे? सागमरे 1 3 2 4 1 सागमरे. हा 1 3 4 2 करेक्ट. 1 3 4 2. मग आता 2 पासून काय बनेल? 3 नाही 2 पासून काय? 2 4 5 3 2 4 5 3. हा 2 4 5 3. मग पुढे काय होईल? 3 पासून काय होईल? 3 4 नाही 3 5 6 नाही 3 5 6 4 3 5 6 4 असं होईल. आपण असं घ्यायचं ना म्हणजे 1 3 मोरे म्हणजे 1 3 4 2 असा घेतोय. 1 3 4 2 आता झाला. रोज पॅटर्न देतोय मी. आज मी व्ह्यू दीज फाईल्स कडून जे दिलेलं असतं त्याच्यात काय आहे? सकाळी टाकलंय ना मी 7च्या आधीच टाकलेलं असतं सागमरे असं. व्ह्यू दीज फाईल्स बघा. सागमरे. हा सागमरे तोच आहे सागमरे.